हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू दिस सेशन ऑफ अवर इंग्लिश क्लास. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपण जी पोयम होती यू स्टार्ट डाईंग स्लोली हिला वाचूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे की तुम्ही हळूहळू संपून जाल. ही आज आपण हे पोयमचे रेसिटेशन करू आणि समजू की याच्यात काय म्हणतोय कवी. चला वाचूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो लाईक ऑलवेज वी विल स्टार्ट विथ रिसाइटिंग ऑफ द पोयम. सर्वात आधी पोयमचं वाचन करेन मी आणि तुम्ही नीट प्रकारे ऐका की कसं प्रोनाउन्सिएशन आहे शब्दांचं. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साउंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life, when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. ह्याच्या पुढे जे डॉट दिसत आहे याचा अर्थ आहे की ह्याच्यानंतर परत आहे की यू स्टार्ट डाईंग स्लोली बाय पाब्लो नेरुडा. ही जी पोयम आहे ती पाब्लो नेरुडानी लिहिलेली आहे. खूप छान पोयम आहे. फ्री वर्ड्स मध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये कोणची रायमिंग स्कीम वगैरे तुम्हाला नाही दिसेल. आता पोयम मध्ये ऍक्च्युली म्हटलं काय गेलंय की काही काही गोष्टी लिहिल्या आहेत आणि म्हटलं गेलंय की जर तुम्ही हे नाही करत, असं सगळं आजपर्यंत नाही केलं तर काय होतं की तुम्ही हळूहळू जे आहे तुम्ही जे आहे संपताय, तुमच्या आत काहीतरी संपताय हळूहळू करून. आता बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही यात्रा नाही करत, ट्रॅव्हल नाही करत कुठे. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही काही वाचत नाही, तुम्हाला जर वाचनाची आवड नाहीये, यात्राची आवड नाहीये. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचं जे संगीत आहे, ठीक आहे, त्याला जर नाही ऐकत आहे, म्हणजे जीवनात संगीत म्हणजे की तुमच्या जीवनात जे काही चाललंय चारीकडे, जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देते. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, जर तुम्ही स्वतःला अप्रिशिएट नाही करू शकत आहे, म्हणजे की स्वतः तुम्ही चांगले आहात या गोष्टीला जे आहे अप्रिशिएट नाही करू पावत आहे तुम्ही. जसं तुम्ही दुसऱ्यांना म्हणताना की वा तू किती छान केलं, कसं आहे, बढिया आहे, असं तुम्हाला स्वतःलाही असं म्हटलं पाहिजे. तर हे जर तुम्ही नाही करू पावत आहे की हो मी छान दिसते आज, हो मी आज चांगलं काम केलं, तर अशा प्रकारे अप्रिशिएट नाही करू पावत आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर काय होईल, तुम्ही हळूहळू करून संपून जाल. जसं दुसऱ्यांना जे आहे प्रोत्साहन देणं, चांगलं म्हणणं जरुरी आहे, स्वतःलाही अप्रिशिएट करणं तेवढंच जरुरी आहे. When you kill your self-esteem, now what is self-esteem? Self-esteem is a feeling of being happy with your own character and abilities, self-respect. म्हणजे काय झालं की एक भावना असते ऑफ बिंग हॅपी, प्रसन्न व्हायची भावना स्वतःशी, आपल्या स्वतःच्या कॅरेक्टरशी, की आपण चांगले आहोत आणि आपण आपल्याशी जेव्हा संतुष्ट आहोत आणि आपल्या एबिलिटीज, आपल्या जितक्याही एबिलिटीज आहे, आपण जे करू शकतो, क्षमता आहेत आपल्या, ज्या सेल्फ रिस्पेक्ट आहे आपल्या आतली जी, तर हे सगळं मिळवून आपलं सेल्फ एस्टीम बनतं. तर वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, आपण आपल्या सगळ्या या सगळ्या ज्या त्या गोष्टी म्हटल्या ह्यांना जेव्हा मारून टाकतो, की आपण जेव्हा आपल्या स्वतःशी प्रसन्न नाही राहू तर आपण दुसऱ्यांना प्रसन्न कसं ठेवू, है ना. तर आपण जेव्हा आपली सेल्फ एस्टीमला पूर्णतः जे आहे आपल्या क्षमतावरती आपल्याला जेव्हा विश्वास नाही राहून जात, तर अशा प्रकारचं होतं. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि तुम्ही दुसऱ्या कुणाला आपली मदत नाही करू देत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू संपू लागता. हा डाईंग स्लोलीचा इथे अर्थ लिहिलाय, लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे एका प्रसन्न फ्युचरचं म्हणजे भविष्याचा चांगला फ्युचरचा जे आहे
होप जी आहे, आशा ती तुम्ही हरवून देता. जर तुम्ही हे सगळं नाही करत, सपोज जे तुम्ही ट्रॅव्हल नाही करत आहे, पढत नाहीये, वाचत नाहीये काही, तुम्ही आपल्याला अप्रिशिएट नाही करू शकत आहे, कुणाला तुम्ही तुमची स्वतःची मदत नाही करू देते, तुम्ही आपली सेल्फ एस्टीमला मारून टाकलंय, तर काय होईल? तुम्ही हळू करून संपून जाल. तुमचं फ्युचर जे आहे ते हळू करून संपून जाईल. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. आता आपल्याला काही काही सवयी असतात. सवयी चांगली पण असू शकतात आणि वाईट पण असू शकतात. तर जर तुम्ही पण त्या हॅबिट्सच्या, त्या स्लेव्ह होऊन गेले, आदतींचे आपले गुलाम होऊन गेले. ठीक आहे. सपोज की कुणाला सवय आहे की एक चांगली सवय की रोज सकाळी उठून वॉकवरती जातोय आणि सपोज कुणाला सवय आहे की तो काय करतो? सिगरेट पितोय. तर हे अशा प्रकारची कुणाला सवय आहे आणि त्याचा तो स्लेव्ह बनून गेला. म्हणजे की तो त्याचा काय बनून गेला? गुलाम बनून गेला की अरे यार नाही हो पावत आहे. अशा प्रकारचं. तर आपल्या आदतीचा स्लेव्ह बनून गेला. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. म्हणजे की दररोज त्याच रस्त्यावरती चालायचं. ठीक आहे ना? इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. जर तुम्ही आपलं रुटीन चेंज नाही करत, जे तसंच सकाळी उठलं, तसंच झालं, तोच एक सेम रुटीन तुमचा रोजचा दैनंदिन चालत राहिलाय. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग नाही घालत आहे. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा तुम्ही अशा लोकांशी नाही बोलत आहे ज्यांना तुम्ही ओळखत नाही. तुम्ही नुसते आपल्या ओळखीच्या लोकांशी बोलता, अनोळखीच्या लोकांशी बोलत नाहीये. तर काय होतं? यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू करून संपताय. इफ यू अवॉइड टू फील पॅशन. आता पॅशन म्हणजे काय? आपलं जे आहे आपल्या आतल्या जे भावना आहे आणि जे जे काही करायचा जो असतो एक आपलं मन जे, अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी. आपल्या आतले जितके इमोशन्स आहेत आणि जितक्या भावना आहेत, जर तुम्ही त्याला फील नाही करत आणि तुम्ही त्याला अवॉइड करताय, तुम्ही ते ऐकणंच नाही चाहत आपल्या मनाच्या गोष्टी. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. अशा गोष्टी ज्याच्याने की तुमचे आईज, तुमचे डोळे ग्लिसन म्हणजे शाईन, स्पार्कल. ज्यांना सोचून, ज्यांच्या बारेमध्ये तुमचे डोळे चमकून जातात. अँड युअर हार्ट बीट फास्ट. आणि तुमचं हृदय जे आहे ते धडकू लागतं. अशा गोष्टींना जर तुम्ही अव्हॉइड करताय की नाही बरं, आता आपण हे नाही करायचं. सपोज तुम्हाला डान्स खूप आवडतं, पण घरी कुणाला आवडत नाही. तुम्ही हळू करून काय की नाही, घरी नाही आवडत ना, आपण नाही करू. तर ते सगळं आपण सोडून देतो हळू करून. तर काय होतं? यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपण हळू करून संपू लागतो. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. जर तुम्ही आपलं जीवन नाही बदलाले, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. जेव्हा तुम्ही आपल्या जॉबशी, तुम्ही जे करताय त्याच्याशी तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, संतुष्ट नाही आहात, ऑर विथ युअर लव्ह, किंवा तुमचं जे प्रेम आहे, जर तुम्ही त्या वस्तूशी संतुष्ट नाही आहात आणि तुम्ही त्याला चेंजही नाही करत आहात, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन. आणि सपोज तुम्ही एका आपल्या त्याच्यातच चालले आहात की हे सेफ आहे, हे आपली सुरक्षात, आपण असंच राहू, असंच चालू फिरू, फॉर द अनसर्टन, कारण की तुम्ही अनिश्चितताशी भीता. तर तुम्ही त्याला काही तोडणं नाही चाहते, तुम्ही काही नवीन करणं नाही चाहते. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलं होतं खूप वर्षांपूर्वी, पण त्या स्वप्नाच्या मागे तुम्ही गेलेच नाही कधी, तुम्ही त्याला सोडून दिलं. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ऍट लीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. म्हणजे काय? की जीवनात एकदा तरी जर तुम्ही आपल्याला अलाउच नाही केलं, स्वतःला अलाव म्हणजे की हे नाही करायचं, म्हणजे की नाही करू दिलं आपल्याला इन युअर वन्स इन युअर लाईफ टाईम, आपल्या जीवनात एकदा तरी, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. सेन्सिबल म्हणजे काय? वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स. तुम्हाला लोक ऍडवाइस देत असतील, सल्ला देत असतील आणि खूप समजदारीचा सल्ला. तर जीवनात एकदा तरी जर तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्या समजदारीच्या सल्ल्याला हटवून आणि काही आपल्या मनाला तुमच्या मनासारखं करू दिलं, है ना, तर मग काय होईल? जर तुम्ही असं नाही केलं तर काय होईल? परत तीच, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे आपल्या मनाची करावी कधी कधी, नेहमी असं नाहीये की जे आहे दुसऱ्यांच्याच मनाची करावी. तर आपल्याला जसं छान वाटतंय तसंही कधी कधी वागावं, की आपल्याला कलर्स आवडतात, आपल्याला फिरणं हिंडणं आवडतं, किंवा आपल्याला बुक्स वाचणं आवडतं. आपल्या मनाची पण करावी, आपल्या इमोशन्सचं पण ऐकावं, कारण की ते सुद्धा आपल्या लाईफमध्ये महत्व ठेवतात. जर आपण ते नाही करू, जर आपल्या मनाचं नाही करू, तर काय होईल? आपलं फ्युचर आपल्याला मग पुढे जाऊन जीवनात वाटेल की आपण तेव्हा ते करणं चाहत होतो, पण आपण ते नाही केलं. नाही तर आज आपण इथे नाही आणि कुठे असतो. तर अशा सगळ्या खूप गोष्टी असतात ज्या की आपल्याला नवीन जे आहे रोचक काही ना काही करत राहावं लागेल. नाही तर काय होईल? आपली लाईफ स्टेग्नंट होऊन जाईल. एका जागी म्हणजे थांबलेलं पाणी कसं असतं, थांबलेल्या पाण्यासारखं होऊन जाईल. तर त्याच्यात काहीच जे आहे एंटरटेनिंग नाही राहून जाईल. तर अशा प्रकारे ही पोयम आज आपण वाचली, यू स्टार्ट डाईंग स्लोली. खूप छान होती आणि मोटिवेशनल होती,
की आपल्याला नवीन नवीन काहीतरी प्रयोग करत राहिले पाहिजे. तर ह्याच्यात हे सांगितलं गेलं. आता आज आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट बघूया. नाव वी विल स्टार्ट विथ अवर इंग्लिश वर्कशॉप. Compare the structure of the poem You Start Dying Slowly to the poems in unit 1, 1.1 and 1.3. म्हणजे काय म्हणतात त्याच्यात की या पोएमचं या दोन पोएमशी 1.1 आणि 1.3 मध्ये ज्या पोएम्स होत्या त्याच्याशी कंपॅरिझन करायचंय. टू विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच, आणि कोणत्या पोएमशी याचं स्ट्रक्चर जे आहे ते मॅच करतं, एकासारखं वाटतं. द स्ट्रक्चर ऑफ द पोएम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट मॅचेस विथ दिस पोएम. तर ही जी पोएम होती ह्याचा स्ट्रक्चर बहुत काही या पोएमशी मॅच करत होता. तर कोणता पोएमशी मॅच नव्हता करत? व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन द अदर वन्स? नोट देम डाऊन. तुम्ही काय समानता आणि काय असमानता पाहिली? तर समानता तर ही होती, आणि असमानता जी दुसरी पोएम मध्ये पाहिली ती काय होती बघा? अ टीनेजर्स प्रेयर ही होती ती पोएम, पहिली पोएम जी होती. तर बघा हे असं दोन्हीकडे लिहिलेलं आहे की काय काय दोन्हीमध्ये असमानता आहे. मीट्रिक, रिदमिक, राईम स्कीम होती. ह्याच्यामध्ये काय आताची पोएम वाचली ती फ्री वर्स आहे, नो राईम्स और रायमिंग स्कीम, ह्याच्यामध्ये कोणती रायमिंग स्कीम नाहीये. ही नरेटिव्ह होती टीनेजर्स प्रेयर टू गॉड. तर ही जी आहे ही टीनेजर जे आहे तो आपल्या देवाला प्रार्थना करतो. आणि ही कशी आहे? डिडॅक्टिक पोएम आहे, इम्पार्टिंग ऍडवाइस, त्याच्यामध्ये ऍडवाइस दिली गेली आहे सर्वांना, अशा प्रकारची पोएम आहे. ह्याच्यात आहे क्वाट्रेन, अ ग्रुप ऑफ 4 लाईन्स इन ईच स्टॅन्झा, म्हणजे जी आपली पोएम होती अ टीनेजर्स प्रेयर, त्याच्यामध्ये 4 लाईनचे स्टॅन्झा होते, आणि ह्याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टॅन्झा. आताची पोएम वाचली ज्यात प्रत्येक स्टॅन्झामध्ये वेगवेगळे लाईन्स आहेत. मग आहे डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच खूप वेगवेगळे आहेत. मेनली रिपिटेशन इन द बिगिनिंग ऑफ ईच लाईन, आणि ह्याच्यात काय आहे? मेनली रिपिटेशन जी आहे ती फिगर ऑफ स्पीचचा यूज केला गेला आहे. नेक्स्ट आहे राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ऍडवाइस युझिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. इथे काही लाईन्स दिलेल्या आहेत, त्याचे अपोजिट लिहायचे आहेत आपल्याला इन द फॉर्म ऑफ ऍडवाइस, की ऍडवाइस सारखं आपल्याला त्याचे अपोजिट लिहायचे आहेत, आणि त्यात वेगवेगळे शब्द आणि वाक्यांश लावायचे आपल्याला. पाहता, यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही आपल्याला अप्रिशिएट नाही करत, तर ह्याचं अपोजिट काय होईल? यू शुड अप्रिशिएट युअर सेल्फ. कळलं? यू किल युअर सेल्फ एस्टीम, तर ह्याचं होईल यू शुड कीप अप युअर सेल्फ एस्टीम, आपलं सेल्फ एस्टीम आहे ते उंच ठेवावं. यू बिकम अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स, डोंट बिकम अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स. तर हे जे इकडचे जे दिले आहेत सेंटेन्स, हे सगळे ऍडवाइस फॉर्म मध्ये ह्याचे अपोजिट्स दिले आहेत. नेक्स्ट आहे बघा, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, म्हणजे तुम्ही स्ट्रेंजरशी, नवीन व्यक्तीशी बात नाही करत. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स, तर नवीन व्यक्तींची बात करायला पाहिजे. यू डू नॉट चेंज युअर लाईफ, यू शुड चेंज युअर लाईफ. तर तुम्ही बघता इथे जिथे इकडे पॉझिटिव्ह आहे तर इकडे नेगेटिव्ह टाईपचा सेंटेन्स येऊन जातो, आणि इकडे यू डू नॉट आहे तर इथे यू शुड चेंज येऊन गेलं. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क, यू शुड ऑलवेज बी रेडी टू टेक अ रिस्क. तर अशा प्रकारे हे दोन्ही आपण जे आहे अपोजिट्स पाहिले सेंटेन्सेसचे. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स अँड रुटीन. म्हणजे काय, एक टेबल दिली आहे पुढे, ती फिल करायची आहे आपल्याला, ज्यांनी काय विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स इन रुटीन, आपलं जे हॅबिट आहे, रुटीन आहे ते आपल्याला चेंज करायला जे मदत करे अशा गोष्टी आपल्याला फिल करायच्या. जसं की बघा, इफ आय ट्रॅव्हल, जर मी ट्रॅव्हल करेन, आय शेल वायडन माय वर्ल्डली नॉलेज, तर मी आपली जी वर्ल्डली नॉलेज आहे, म्हणजे दुनिया करता जी आपली ज्ञान आहे आणि एक्सपिरियन्स आहे त्याला वाढवेने. इफ आय रीड, जर मी वाचेने, आय शेल बी वाईज अँड नॉलेजेबल, तर मी वाईज बनेने, मी शहाणा बनेने, आणि नॉलेजेबल, माझं ज्ञान वाढेल. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, जर मी आपले बॅड हॅबिट्स सोडले या चेंज केले, तर आय शॅल लीड अ जेंटल अँड सिव्हिलाइज लाईफ, तर माझी लाईफ, माझं जे जीवन आहे ते फार चांगलं होऊन जाईल आणि सुधरून जाईल पुढे करता. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स, जर मी फ्रेंड्स नाही बनवले, तर आय शॅल लिव्ह डल, टीडीएस, सॉलिटरी अँड सेक्ल्युडेड लाईफ, तर माझी लाईफ डल होऊन जाईल, त्याच्यामध्ये काही इंटरेस्टही राहून जाईल, एकटापणा होऊन जाईल, आणि मी एकदम दुनियाशी कटलेला होऊन जाईल जर माझे कोणी मित्र मी नाही बनवेन तर अशा प्रकारे आज पोयम वाचली, पण पोयम खूपच मस्त होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पोयम मधनं आपल्याला खूप घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, की कसं जे आहे आपण एक चांगली लाईफ जीवू शकतो, आणि मित्रांबरोबर, सगळ्यांबरोबर, आणि आपल्या मनाची करावीचा अर्थ हे नाहीये की हो बाई सगळ्यांची बगावत करून घेतली, असं नाही. म्हणजे मनाची ऐकावी,
आणि ते वेगळं काहीतरी नवीन ट्राय करावं, नवीन इन पॉझिटिव्ह वे, नवीन नॉट इन नेगेटिव्ह वे, चांगल्यामध्ये काही नवीन करावं. ते जे एक रुटीन आहे त्या रुटीनशी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, तर आपली लाईफ थोडीशी इंटरेस्टिंग बनेल आणि असं वाटेल की आपल्या लाईफमध्ये काही आहे. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये आपण परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.